हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग चालू होतोय द्राक्ष बागेतून आणि तो होतोय सायंकाळी. सूर्य मावळतोय आणि आपण आहे अशा प्लॉटमध्ये एका जागेवरती इथं 100 एकर द्राक्ष आहे. नॉट अ जोक. तर तेच आपण पाहण्यासाठी आलो होतो. थोडंसं मी तुम्हाला शॉर्ट लुक देतो कारण की अशा ठिकाणी परमिशन्स नसतात आणि आपण ते पब्लिकली मांडू शकत नाही. काही तर रिसर्च वगैरे बाकी चालू असतं, त्याच्यामुळे ते जोपर्यंत ते पब्लिक समोर येत नाही तोपर्यंत आपण ते असं दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे शॉर्ट लुक देतो. लोकेशन तुम्हाला जे आसपासच्या एरियामधले आहेत त्यांना समजून जाईल. बाकी याच्यामधल्या डिटेलमध्ये मी काही दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तो मी आत्ता शूट करतो आहे. त्याच्यामुळं चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्लॉग शेवटपर्यंत पहा. तर इकडे बघू शकताय असे वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे प्लॉट आहेत. माणिक्यम क्लोन असेल, थॉम्सन असेल. सध्या तरी एक्सपोर्टवरती तर काम चालू आहे आणि लोकलला म्हणलं तर बेदाणा इथं भरपूर तयार होतो. 100 एकर म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकताय. तर तेच पाहण्यासाठी आपण आलो आहे आणि मस्त एकदम मस्त मॅनेजमेंट आहे. माहिती आहे तुम्हाला एक लुक देतो छोटासा. तुम्हाला एक फील आहे तर त्याच्यावरती जातो म्हणजे संपूर्ण नजारा येतो आहे. बाकी इकडं पण वेगवेगळे प्लांटेशन आहेत पेरूचे वगैरे. तुम्ही इकडे जर बघितलं माणिक्यमचा प्लॉट आहे आणि घडसंख्या तुम्ही इथं बघू शकताय. यावर्षी मोस्टली बागा फेल आहेत वातावरणामुळं, पण इथं जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने आहेत. खूप छान मॅनेजमेंट आहे. तेच थोडंसं आपण पाहण्यासाठी आलो होतो कारण की फिरल्याशिवाय दुसरे प्लॉट व्हिजिट केल्याशिवाय आपल्या प्लॉटमध्ये काय चुकतं काय नाही हे आपल्याला समजत नसतं. त्याच्यामुळे फिरणं म्हणण्यापेक्षा व्हिजिट करणं प्लॉट खूप गरजेचं असतं. तर चला बाकीचं आपण थोडंसं बघूयात. बाकी काय लो टायर प्रेशर जातच नाही. काय संबंध, हवा तर भरलेली आहे पण एका पॉईंटपर्यंत रीच होईपर्यंत ते कंटिन्यू बीप करत राहतं. हवा कमी आहे भरा, हवा कमी आहे भरा. काय कर सकते यार. सेन्सर दिलेत, ते सेन्सर खूप जास्तच काम करतात कधी कधी. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा जो रोड आहे कडे हे झाडं आणि इकडं सगळे द्राक्ष. क्लास. आपण पण प्लॅन करतोय थोडंसं स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट करायचा. आणि सगळ्यात भारी गोष्ट तर खूप सारं डेव्हलपमेंटमध्ये आहे. 2019 साधारणतः लॉकडाऊन नंतर इथं काम चालू झालेलं आहे आणि इन डेव्हलपमेंटमध्ये आहे. बरंचसं काम बाकी आहे जे की इथं चालू आहे, आपण आल्यानंतर पाहायला मिळतं. तर तेच थोडंसं शिकण्यासाठी किंवा इथलं काय चुकतं आपलं काय बरोबर आहे हे पण आपल्याला समजतं. त्याच्यामुळे हे विजिट करायला आलेलं आहे. आणि